ही जसा माऊली बाळा म्हणजे जी मराठी शाळा आहे ही आपली दुसरी आई आहे असं म्हणतात. गावाच्या शाळेला आधार असावा, गावाचा शाळेला आधार असावा आणि शाळेचा गावाला अभिमान असावा. तर आपल्या या गावानं पुढे असल्या निंभोरे नगरीत दान देण्याची प्रथा आहे. भंडाऱ्याच्या वेळेस आम्ही अनुभवलं अन्नदान खूप मोठी ही परंपरा आपण चालवत येत आहोत. आणि त्याचप्रमाणे या वर्षी आपल्या शाळेसाठी सुद्धा बऱ्यापैकी दान देण्यात आलेलं आहे आणि ज्याच्या मदतीनं आपण आपल्या शाळेतील वर्गखोली स्मार्ट टीव्ही घेऊन डिजिटल करू शकलो, ज्याच्या मदतीनं पाण्याची टाकी आता वरती फिट करण्यात आलेली आहे. शाळेतील नादुरुस्त असणारं RO फिल्टर दुरुस्त करून या जार मध्ये आता मुलांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे, ज्याच्या मदतीनं एक आपला कम्प्युटर रूम मधील बंद पडलेला टीव्ही देखील स्मार्ट टीव्ही देखील दुरुस्त करून तो सुरू करण्यात आलेला आहे. माऊस बदलून कम्प्युटर सुरू करण्यात आलेले आहेत, ज्याच्या मदतीने हात धुण्यासाठी आता आपल्याकडे 5 नळ असतील, पाणी पिण्यासाठी 2 जार असतील आणि ज्याच्या मदतीने आता प्रस्तावित शौचालय दुरुस्ती आपण करणार आहोत. तर हे ज्यांच्या दानशूरतेमुळे शक्य झालं असे सन्माननीय शिक्षणप्रेमी आपल्या गावातील ज्यांनी एका छोट्याशा चळवळीला प्रतिसाद दिला. माजी विद्यार्थी सहभाग ही महाराष्ट्र शासनाची एक चळवळ शासनानं सुरू करून पाहिली. प्रायोगिक तत्वावर काय होतं बघूया. आणि त्या चळवळीला तसा गावोगावातून प्रतिसाद मिळाला. तसाच नव्हे तर मी म्हणेल प्रचंड अधिक प्रमाणात प्रतिसाद आपल्या गावातून मिळाला. आणि माझ्याजवळ ही एक यादी आहे, ज्या यादीचं वाचन करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. कारण त्यांच्या मदतीमुळे खूप सारे बदल, खूप साऱ्या सुधारणा आतापर्यंत झाल्या आहेत आणि पुढेही होतील. त्यांची नावं मी जशी मला उपलब्ध झाली त्याप्रमाणे वाचन करतो आहे. नाव वाचलं, रक्कम वाचली की 3 टाळ्या वाजवायच्या. श्री प्रकाश बदन कोळी 1001 रुपये, श्री रुपेश गुलाब पाटील 501 रुपये, श्री हिरालाल शांताराम पाटील 501 रुपये, श्री परेश भरत पाटील 501 रुपये, श्री वासुदेव बोरसे 501 रुपये, श्री चेतन सीताराम पाटील 501 रुपये, श्री नारायण सुरेश पाटील 100 रुपये, श्री सुनील विठ्ठल पाटील 1100 रुपये, श्री सुरेश नथू पाटील 2100 रुपये, श्री ज्ञानेश्वर भीमराव पाटील 2100 रुपये, श्री कैलास जानकीराम कोळी 2111 रुपये, श्री भगवान जगन्नाथ कोळी 1111 रुपये, श्री हिरालाल प्रभाकर कोळी 501 रुपये, श्री सुनील मुरलीधर पाटील भाऊसाहेब 501 रुपये, श्री गोपीचंद भागवत पाटील 4211 रुपये, श्री किशोर रमेश पाटील 500 रुपये, श्री सुनील ताराचंद पाटील 2100 रुपये, श्री रमेश निंबा पाटील 501 रुपये, श्री गिरीश जीवन पाटील 501 रुपये, श्री भिका बापूराव ठाकूर 501 रुपये, श्री भूषण समाधान पाटील 1001 रुपये, श्री गणेश संभाजी पाटील 500 रुपये, श्री राहुल संजय बोरसे 500 रुपये, श्री समाधान सुधाकर पाटील 501 रुपये, श्री अमोल विजय पाटील 1000 रुपये, श्री संजय प्रताप पाटील 500 रुपये,
श्री दिनेश जानकीराम पाटील 501 रुपये. श्री योगेश अशोक पाटील 500 रुपये. श्री किरण चुरामन पाटील 500 रुपये. श्री पुरुषोत्तम श्रीराम पाटील 500 रुपये. श्री मोरेश्वर हेमंत पाटील 1500 रुपये. श्री योगेश मोतीलाल पाटील 500 रुपये. श्री दर्शन रोहिदास पाटील 500 रुपये. श्री डोंगर राजमल पाटील 1000 रुपये. श्री देवेंद्र प्रमोद पाटील 251 रुपये. श्री विजय पाटील अहमदाबाद 500 रुपये. श्री समाधान रामचंद्र पाटील 1100 रुपये. डॉक्टर कमलाकर संतोष पाटील 1551 रुपये. श्री नामदेव एकनाथ पाटील 5001 रुपये. श्री मच्छिंद्र मुरलीधर सोनवणे 500 रुपये. श्री पवन ज्ञानेश्वर पाटील 1001 रुपये. आणि हा मदतीचा ओघ असा आणखी सुरू राहणार आहे असेही त्या चळवळीत ज्यांनी पुढाकार घेतला त्या सदस्यांनी सांगितलेले आहे. आणि त्यांच्या मदतीला आपले पोलीस पाटील असतील, कैलास भाऊ असतील, आपले आदरणीय श्री देवनाना असतील, उदयदादा असतील, आणखी गावातील जे काही पदाधिकारी आहेत ते सर्व असतील, आपले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरे तात्या असतील. तात्यांना आणि योगेश भाऊंना आम्ही कधीही फोन केला 5 मिनिटात तात्या आणि योगेश भाऊ हजर असतात. काही अडचण आली की ते परस्पर सॉल्व्ह करतात. स्मार्ट टीव्ही दुरुस्त करायचा होता, तात्यां ते 4:30 वाजता आले आणि एका जणाला फोन आणलं, गाडीवरती स्मार्ट टीव्ही घेतला. मला वाटतं भोकरची बातमी कुठेतरी ते घेऊन गेले दुरुस्ती करायला आणि दुरुस्त करून आणला. रविवारच्या दिवशी टाकीचं पण फिटिंगचं काम प्लंबर लावून आपला हँडवॉश स्टेशन नळ फिटिंग करून घेतली. यांच्या या चळवळीला आपण जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल ही शाळा हे आमचे छोटे छोटे ताई दादा सदैव ऋणी राहतील. त्याचप्रमाणे बघा आज सकाळी खूप छान मोठे मोठे स्पीकर आणि भोंगा सुद्धा ज्यांना फोन न करता साऊंड सिस्टीमचं कसं करायचं हा प्रश्न आम्हाला पडला होता. मोरे सरांना एक फोन केला. मोरे सरांनी म्हटलं की सर टेन्शन घेऊ नका, आपल्या निंबोरे गावात काहीच कमी पडणार नाही, वेळेवर सर्व उपलब्ध होऊन जाईल. फोन नंबर घेतला, 1 वाजता फोन करून म्हटलं मधल्या सुट्टीत, पण 11:30 वाजता दोघं भाऊ मोटरसायकल वरती स्पीकर घेऊन आले, स्टँड घेऊन आले, एम्प्लिफायर घेऊन आले, थोडं घेऊन आले. म्हणजे याच्यासारखं आणखी सहकार्य कशाला म्हणावं हा प्रश्न पडला आहे. इतकं सहकार्य मला वाटतं महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्याच गावाचं कोणत्याच शाळेला नसेल. म्हणजे अक्षरशः आमचा ऊर भरून येतो मांडताना आणि काम करताना मजा वाटते. आम्ही 10:30 वाजता शाळेत येतो, 4:45 पर्यंत आपली शाळा चालते. पण जेव्हा घरी जातो ना अगदी उत्साहित प्रसन्न मनाने जातो. दिवसभर काम करतो बरं, असं नाही की गोळा आल्यावर नुसते बसतो असं. दिवसभर ज्ञानदानाचं काम सुद्धा चालतं, पण तरीही जाताना चेहऱ्यावरती प्रसन्नता असते, उत्साह असतो. मला वाटतं नक्कीच ही जी भूमी आहे ती पुनीत आणि पावन अशी भूमी आहे. महादेवांचा भगवंतांचा आशीर्वाद आणि गिरनामाईचा स्पर्श आपल्या या भूमीला झालेला आहे. तर साऊंड सिस्टीमसाठी श्री गजानन भाऊ यांनी विनामूल्य सहकार्य केलं. खरोखर करावे तितके कौतुक कमीच. आणखीन काय सांगू, वायर फिटिंगसाठी आमचे भाऊसाहेब भाऊ अतिशय व्यस्त वेळापत्रक आहे त्यांचं, पण तरी वेळात वेळ काढून त्यांनी विनामूल्य फक्त साहित्य जेवढे लागले तेवढे पैसे त्यांनी परस्पर आपल्या भाऊंकडून घेतले, ज्यांनी पैसे जमा केले त्यांच्याकडून, आणि सुरक्षित अशी वायर फिटिंग करून दिली. विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्या वायरिंगमुळे अपघातून धोका होऊ नये यासाठी त्यांनी विनामूल्य रविवार शनिवार असा त्यांच्या वेळात वेळ काढून मदतीचा त्यांचा हात दिला. त्यांचेही करावे तितके कौतुक कमीच. नंतर बघा आता इथं थोडीशी माती होती आणि आता मला प्रश्न पडला होता की मुलं उठतील बसतील कपडे झटकतील, एकमेकांच्या डोळ्यामध्ये माती जाईल, थोडी शिस्त आपली चांगली दिसणार नाही ते सर्व पाहुणे मंडळी जमा झालेली असेल तर योगेश भाऊ आणि गोरख भाऊ असे आले. परवा तेरवा वाटतं 4 वाजता. तर म्हणे रेती टाकायची का? म्हटलं शक्य असेल तर टाकून घेऊ, पण रेतीचे बळ मला माहिती काय आता जळगावमध्ये शक्य असेल तर टाकून घेऊ म्हटलं, जाड बारीक जी असेल ती.
दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा होती शनिवारची, सकाळी येऊन पाहतो तर 2 ट्राल्या आणि अशी रीती की प्लास्टरला वापरतात सरळ डायरेक्ट, इतकी सुंदर. आणि मुलांना टोचणार नाही असं त्यांना मऊ वाटेल गालेच्या सारखी रीती आतून ठेवली. इतकं सहकार्य कुठून मिळतं, न मागता न सांगता. म्हणजे आता याच्यासाठी तर मी म्हणतो ना, असं म्हणतात ते कीर्तनकार महाराज वगैरे म्हणतात की आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली तरी लिहायला म्हटले तर ते अपुरे पडेल. तसे मला सुद्धा वाटतंय की आपल्या गावातलं जे सहकार्य आहे पालकांनी आणि आपल्या अगोदरच्या शिक्षकांनी, मला वाटतं हेमंत कुमार सर येथे होते, बावीसकर सर होते, गायकवाड सर होते, स्वप्नील पाटील सर होते, नंतर विकास पाटील सर होते, प्रमोद पाटील सर होते, अगोदरच्या आपल्या बडगुजर मॅडम होत्या, नंतर गडरी मॅडम होत्या, नंतर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये प्रीती मॅडम आलेल्या होत्या, कोळी मॅडम होत्या. या सर्वांनी ज्यांनी इथे काम केलेलं आहे त्यांनी एक चांगली शिस्त, एक पायंडा आपल्या या शाळेत पाळलेला आहे आणि तो त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत. तर हे विनामूल्य रेतीसाठी श्री गोरख भाऊ, श्री योगेश भाऊ आणि इतर सर्व मदतीसाठी त्यांनी सहकार्य केलं. श्री कैलास भाऊ नेहमीच मदतीला तत्पर असतात. आपले पोलीस पाटील श्री गुलाब भाऊ यांना फोन केला तर ते म्हणतात सर काही समस्या असेल तर सांगायची, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. नंतर श्री जगदीश भाऊ, श्री भूपेंद्र भाऊ, श्री अमर भाऊ आणि आता अमरनाथ भाऊ ठाकूर यांच्या मित्रपरिवारानंतर आज मुलांना बिस्किट सुद्धा जाहीर केलेले आहेत. त्यांच्याकडनं आपल्याला सर्वांना पॉवरफुल दूध की शक्तीवाले बिस्किट मिळणार आहेत आजच्या या ध्वजारोहणाच्या निमित्ताने. त्याचप्रमाणे आपले ईश्वर भाऊ यांना विसरून कसं चालेल, कारण की हा जो झाडांना चुना आणि रंग आहे ना गेरू, हा ईश्वर भाऊंनी स्वतःहून पुढाकार घेत त्यांच्या मित्रांच्या मदतीने लावून दिला. आणि आम्हाला हा प्रश्न पडला होता की हा ध्वज तर आहे, याला आता रंग कसा मारायचा, मुलांना तर सांगता येणार नाही. आमचं आता असं वय नाही की आम्ही काही असं रंग वगैरे भरू शकतो. मग ईश्वर भाऊंना सांगितलं, म्हणजे भावड्या भाऊ, आपले भावड्या भाऊ, सर्वांचे परिचित भावड्या भाऊ यांना सांगितलं की भावड्या भाऊ आपल्याला रंग आम्ही आणलेला आहे, फक्त झेंड्याला रंग मारायचा आहे, तर तुम्ही नियोजन करा, सुकायला पाहिजे लवकर मारा. तर भावड्या भाऊनी काय जनावरांच्या मदतीने सकाळी आला आम्ही एकदम चांदीसारखा चमकणारा आपला ध्वजस्तंभ, प्रसन्न झालं मन. तर इतकं सर्व सहकार्य आपल्या सर्वांकडे मिळते. एवढंच नव्हे तर आपण बघत आहात आपल्या शाळेचा पट 1ली ते 8वीचा 100 आहे, त्याच्यात 65% मुली आहेत, 35% मुलं आहेत आणि या 100 विद्यार्थ्यांसाठी आम्ही 3च लोक आहोत, 3ही नवीन आहोत. पण आता असं वाटत नाही 2-3 महिन्यामध्ये की आम्ही नवीन आहोत, कारण आपल्या सर्वांचं सहकार्य एवढं आहे, प्रेम एवढं आहे. पण तरीही हे सर्वांना माहित आहे की मनुष्यबळ कुठेतरी कमी पडतं आणि त्याच्यामुळे काहीतरी परिणाम होतोच. आम्ही तर आमच्या पद्धतीने रेटण्याचा प्रयत्न करतोय. जसा म्हणजे 2 जोडीचा नागर एकच जोडी तसा ओढते पण नागून टाकते तसं ओढण्याचा प्रयत्न करतोय, पण तरी अपूर्णता आहे. आणि मग या बाबतीत शिक्षक मागणीसाठी श्री देव पाटील ज्यांचे आपल्या तालुका स्तरावरती चांगले वजन आहे, श्री रोहिदास पाटील ज्यांच्या हस्ते आपण ध्वजारोहण केलं, यांनी तालुका स्तरावरती ही मागणी लावून धरलेली आहे. जेव्हा नानासाहेब सुरुवातीला इथे आले त्यांनी तर इथूनच बीओ मॅडम बिरो साहेबांना फोन लावून दिला की आमच्याकडे शिक्षक पाहिजेत. आणि आपले रोगाजी ज्या वेळेस प्रत्येक मित्र जातात योगेश भाऊनी सांगितलं की आम्ही त्यांना सांगत राहतो की तुम्ही जायचं फक्त आपल्या शाळेत शिक्षक मागायचा, तर ते शिक्षक मागतात. बीओ मॅडम आम्हाला एके दिवशी म्हटल्या सर तुम्ही निंबोऱ्याला, म्हटलं हो आता बदल जाऊन निंबोऱ्याला गेलो, तुमच्या गावातले बाबा येतात म्हणे शिक्षकच मागतात. मी त्यांना सांगितलं मम्मी पप्पा बुवा. पण या सर्वांच्या प्रयत्नाने एक आनंदाची बातमी अशी सांगावीशी वाटते, आपला 6 ते 8चा 22 पट आहे आणि संच मान्यतेनुसार आपल्याकडे 2 शिक्षकांची पदे मंजूर होणार आहे. त्या दृष्टीने पाठपुरावा सुरू आहे. जिल्हा स्तरावरनं संच मान्यता झाल्यानंतर आपल्याकडे वरच्या वर्गांसाठी 2 शिक्षक उपलब्ध होणार आहेत. आणि तसं जर झालं, आम्ही जर 3चे 5 झालो तर आणखी याच्यापेक्षा खूप मोठा जो कल्पनातीत असा आपण म्हणतो असा एक सुधारणात्मक बदल आपल्याला निश्चित दिसून येईल अशी ग्वाही देतो. यानंतर आपण आपल्या शाळेत काही उपक्रम राबवलेले आहेत. सर्वांना माहीत असेल राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुकतंच लागू झालेलं आहे आणि या धोरणानुसार गट अध्ययन ही नवीन अध्ययन पद्धती अंमलात आलेली आहे. म्हणजे मुलांचे गट करायचे आणि त्यांना एकमेकांना पण मदत होईल
असा अभ्यास द्यायचा आणि आपण पण त्यांना गटकार्य द्यायचं, आपण त्यांना मार्गदर्शन करायचं आणि मग ते सर्व मिळून हुशार होतील, असा एक त्या मागचा विचार आहे. तर या गट अध्ययनाचा प्रायोगिक तत्वावरती आपण 5वी-6वीच्या वर्गात उपक्रम राबवला आणि या उपक्रमांतर्गत प्रत्येक त्यांच्या वैयक्तिक निकालानंतर त्यांना बक्षीस दिलं जातं, पण त्यांना एक कबूल केलं होतं की ध्वजारोहणाच्या वेळेस जेव्हा निळ्या आकाशात तिरंगा फडकत राहील, आपल्या साऱ्यांचे पालक उपस्थित राहतील, ज्यावेळेस सन्माननीय सर्व आपले ग्रामस्थ नागरिक तुमचे कौतुक करण्यासाठी उपस्थित राहतील, त्यावेळेस तिरंगाच्या साक्षीने आम्ही तुम्हाला पारितोषिक देऊ. तर त्यासाठी आपण पारितोषिक देणार आहोत गट अध्ययनमध्ये. नुकताच आता मदतीचा ओळख हा शब्द निघाला आणि बघा तो सुरू पण झाला. श्री आबा रघुनाथ कोळे यांच्याकडनं 1001 रुपये रोख आपल्या शाळेसाठी आणि पुढच्या आपल्या कामांसाठी मिळालेले आहेत. टाळ्या वाजून आपण त्यांचे आभार व्यक्त करूया. तर गट अध्ययनातील प्रथम पारितोषिक ज्यांनी मिळवलेलं आहे त्यांना ते पारितोषिक देण्यासाठी मी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्री गोरख जगन्नाथ कोळे यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. आणि आपण प्रथम पारितोषिक स्वीकारून ज्यांना ते मिळाले त्यांना पुढे बोलवू. प्रथम पारितोषिक नंदिनी गोरख कोळी. चला नंदिनी ताई. होता से होता हुआ पुत्री का सत्कार. जोरा टाळ्या वाजून आपण या मुलीचं आणि त्या पालकांचं कौतुक करूया. त्या गटांमुळे काय फायदा झाला, त्या गटातले 4 जणांना शाळेत रोज यावं लागतं, कारण जर हजर असतील तर त्यांना 1 गुण मिळतो प्रत्येकाला. घरून अभ्यास करून आणावा लागतो, जर घरून अभ्यास केला असेल तर आणखीन 1 गुण मिळतो आणि 4ही हजर असतील तर बोनसचा 1 गुण मिळतो. पुन्हा एखादा पाठ शिकवल्यानंतर काही प्रश्नाचे चिठ्ठे केल्या जातात, त्या गटांना ते दिल्या जातात. त्या गटाने प्रश्न वाचायचा आणि उत्तर द्यायचं, उत्तर बरोबर दिलं 1 गुण दिला जातो. नंतर शिस्त पाळायची, एकमेकांना मदत करायची, एकमेकांना ताई दादा म्हणायचं. मुलगी असेल तर ताई म्हणायचं, मुलगा असेल तर दादा म्हणायचं, म्हणजे भांडणं कमी होतील आणि तुमचं पण काम सोडून तुम्ही जे शाळेमध्ये येतात ते कमी होईल. त्यासाठी ताई दादा उपक्रम, ताई दादा म्हणायचं, नाही म्हटले तर गुण कट होतील. अशा प्रकारे 10 दिवस त्या गटांना काम दिलं जातं आणि 10व्या दिवशी सर्वात जास्त गुण ज्या गटाला असतील तो गट जिंकतो आणि त्या गटाचे जे गटप्रमुख असतील त्यांना 5 गुण मिळतात. असे बोनसचे गुण मिळत मिळत सर्वात जास्त गुण ज्यांना मिळाले त्यांना आपण झेंडावंदनीच्या दिवशी बक्षीस देतो. तर आता द्वितीय पारितोषिक गट अध्ययन मधून आपण देत आहोत आणि त्यासाठी मी त्यांना विनंती करतो की आपण काही पुढे यावं. आणि गट अध्ययन मधून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ते सांगून काय मध्ये असं मध्ये काय सांगून तू का पाकिटात काय असं तर पहिल्या पाकिटात रुपये 151 आहेत आणि आमच्या वतीने ते त्यांना देत आहोत. पैशांपेक्षा तिची प्रेरणा आणि तुमची कौतुकाची थाप आहे ती लाख मोलाची आहे. यानंतर द्वितीय पारितोषिक तुम्ही सांगा. गुरव राकेश बोरले बारेला. गुरव राकेश बारेला. चला जोरात टाळा. अरे मुलांमध्ये मोठी मुलगा आहे ना आणि तो सर्व मुली बक्षीस मिळवत आहे. टाळ्या वाजा मुलांनी सर्वांनी, मुलांची शान राखतोय तो. भाग्य. यानंतर मधल्या सुट्टीनंतर काय व्हायचं, यांचं जेवण झालं की आम्ही जेवायला बसायचो. आम्ही जेवायला बसलो की थोडी मस्ती करायची, ते लटक तिथे लटक, तो नमन दादा, तो पारस दादा, बापरे भयानक एकदम. म्हटलं काय करायचं आता, तर त्यांच्याच जोड्या लावल्या. मधल्या सुट्टीनंतर काय करायचं, जो हुशार मुलगा आहे त्याने ज्याला अजून येत नाही त्याला जवळ घेऊन बसवायचं आणि थोडंसं वाचन, थोडंसं संख्या असं थोडंसं शिकवायचं.
म्हणजे त्यांचा एक तो जो वेळ वाया जातो तो चांगला कार्य लागेल, मस्त्या कमी होतील आणि आमचंही जेवण व्यवस्थित होईल, कारण जेवण पण ते करू देत नव्हते. म्हणून तो उपक्रम सुरू केला आणि त्या उपक्रमाला देखील यश मिळालेलं आहे. जोडी अध्यायमध्ये एका महिन्यात अनुस्वारपर्यंतचे शब्द वाचन, हास्याची वजाबाकी, ABCD इथपर्यंतची त्यांना एक चॅलेंजिंग असं टार्गेट दिलेलं होतं आणि ते टार्गेट पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून ज्या जोडीने ते टार्गेट पूर्ण केलं त्या जोडीला आपण पारितोषिक देत आहोत. तर जोडी अध्ययनात ज्यांनी अध्यापनाचं काम केलं, म्हणजे प्रमुख म्हणून ज्यांनी काम केलं, त्यांना बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतो आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक मॅडम श्रीमती पेळचा गणित महाजन यांना ते आपण पुढे यावं आणि हे बक्षीस द्यावं. बक्षीस कोणाला माहिती आहे तुम्हाला? तरी मॅडम वाचू द्या. या बक्षिसाचे मानकरी आहेत यामिनी प्रताप सोनवणे. चला यामिनी ताई. आणि यामिनी ताईने ज्या जोडीला वजाबाकीपर्यंत नेलं त्या अध्ययन करणाऱ्या ताईला देखील आपण बक्षीस देत आहोत. तर ते बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतो आपल्या शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री राकेश सुभाषराव साळुंके सरांना. तर आपण ते बक्षीस द्यावं आणि ते बक्षीस जोडी अध्ययनातील वाचता येणारे विद्यार्थी समृद्धी समाधान सोनवणे. बघा, शिकवणारे भरपूर असतात पण शिकण्याची तयारी पाहिजे, बसण्याची तयारी पाहिजे. ती बसली, थोडं शिकली आणि ती हुशार झाली. तर दोघांसाठी आपण जोरात टाळ्या वाजूया. जोडी कमाल की छान जोडी आहे तुमची, व्हेरी गुड. कुरकुऱ्याचं पाकिट घेऊन यायचे आणि दिवसभर कुरकुरे करायचे त्यांचे. बिस्किट, कुरकुरे, गोळ्या, चॉकलेट, बिस्किट, कुरकुरे, गोळ्या. शिकवायकडे आपण शिकवायचं जायचं आणि त्यांचं ते खायकडे लक्ष राहायचं. मग म्हटलं काय करायचं आता, तर आम्ही विचार केला आणि बचत बँक हा एक छान असा उपक्रम राबवला. म्हणजे तुमच्याकडे 1 रुपया असू द्या, 2 रुपये असू द्या, 5 रुपये असू द्या, तुम्ही यायचे आमच्याकडे जमा करायचे. आम्ही आमच्या शीट्सवरती एक बँक तयार केली. ज्या तारखेला तुम्ही ते पैसे जमा करणार ती तारीख लिहायची, पैसे जमा करायचे. आणि जगातील सर्वात जास्त व्याज आपल्या बँकेचं आहे बचतीचं, 12% व्याजदर आहे आपला. म्हणजे जर त्यांनी 100 रुपये जमा केले तर त्यांना 2 रुपयाचं व्याज त्याच्यात मिळतं, बोनस आमच्याकडून. आणि दर 2 महिन्यांनी ते आणखी डबल होतं, म्हणजे 2च्या अजून 4 रुपये होते 2 महिने झाले तर अशी एक अभिनव अशी बँक आपण सुरू केली. आणि 1-1.5 महिन्याचा हा कालावधी आहे. या 1-1.5 महिन्यात आपल्या गावाचे म्हणजे मुलांचे म्हणजे गावाचे जे कुरकुऱ्यात वाया जाणारे पैसे होते ते वाचलेले आहेत 1,319 रुपये. 1,319 रुपये बँकेत जमा आहेत. आणि सर्वात जास्त रक्कम ज्यांनी जमा केली अशा दोन जणांचा आपण या ठिकाणी पारितोषिक देऊन सन्मान करणार आहोत. त्या सर्वात जास्त रुपये प्रथम पारितोषिकसाठी मी विनंती करतो आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ सदस्य, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, माजी मुख्याध्यापक श्री बाळू शंकर पाटील यांना की आपण पुढे यावं. आणि आले नाही का दादा? आदरणीय पोलीस पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण ते बक्षीस आपल्या शुभ हस्ते. या बचत बँक प्रथम पारितोषिकचे मानकरी आहेत कुमारी गायत्री राकेश बारेला. चला आणि गायत्री ताईने 356 रुपये जमा केलेले आहेत. आणि 356 झाल्यामुळे तिला आमच्याकडनं 6 रुपये व्याज मिळालेलं आहे. म्हणजे 362 रुपये तिच्या आज रोजी आपल्या बँकेत जमा आहेत. तर तिची सवय भविष्यात खूप कामात येणार आहे. आणि द्वितीय पारितोषिकसाठी मी
विनंतीपूर्वक आमंत्रित करतो सौ रुक्माबाई बळीराम कोळी यांना की ज्या आपल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या स्वयंपाकीताई आहेत आणि ज्यांचे अन्न आम्ही रोज खातो, यांच्या हाताने बनवलेलं अन्न आपले सारे मुलं खातात आणि मला कौतुक करावं असं वाटतं ताईंचं, आपल्या या गावाच्या पुण्यनगरीचं, की इतकं स्वच्छ, छान, रुचकर, चविष्ट मध्यान्ह भोजन फार कमी शाळांमध्ये असेल. खूप छान त्या स्वयंपाक करतात. आम्हालाही रावलं जात नाही, आम्ही पण म्हटलं आम्हाला पण त्यांचं थोडीशी संवाद घेणं तर आमचं कर्तव्यच आहे, पण तरी सुद्धा आम्ही आवडीने घेतो. तर मी ताईंना विनंती करतो की आपण जाहीर करावं द्वितीय पारितोषिक बचत बँक. द्वितीय पारितोषिक समृद्धी समाधान सोहन. चला समृद्धीताई. समृद्धीताईचे बँकेत 191 रुपये आहेत आणि 2 रुपये अशी आमच्याकडून मिळालेले 193 रुपये त्याचे आज रोजी आहेत. आणखी बऱ्याच जणांचे 100च्या वर आहेत. आपला कुणाल दादा पण मला वाटतं 120 रुपये त्याचे आहेत. कुणाल पहिला सोनवणी थोडे कमी पडले, थोडे जास्त दिले असते ना तर कधी नंबर आला असता. आपण सर्वांसाठी एक नवीन उपक्रम घोषित करीत आहोत, ज्याचं बक्षीस 15 ऑगस्टला मिळणार आहे आणि ते 5 बक्षिसे राहतील, कारण पहिलीपासून 8वी पर्यंत सर्वांना ते आपल्याला बक्षिसे द्यायची आहे. तर तो उपक्रम असा आहे, हा माझ्या हातामध्ये एक लोगो दिसतोय, त्याच्यावरती SV असं लिहिलेलं आहे. SV, S म्हणजे स्वच्छ, V म्हणजे विद्यार्थी, स्वच्छ विद्यार्थी उपक्रम आणि स्माइल पण आहे ना, म्हणजे हसरा चेहरा. ज्या ताई आणि जे दादा गणवेशात येतील, आपल्या घरून आईवडिलांना, वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून येतील, म्हणजे पाया करून येतील, अभ्यास पूर्ण करून येतील, मुख स्वच्छ, दात स्वच्छ, कपडे नीटनेटके ज्यांचे असतील त्यांना हा लोगो सकाळी परिपाठानंतर लावायला मिळेल आणि त्यांना एक सही त्या दिवसाची मिळेल. आणि अशा सह्या होत 14 ऑगस्ट 2026 पर्यंत सर्वात जास्त सह्या ज्यांच्या असतील त्यांना प्रथम, त्यांच्या मागे द्वितीय, त्यांच्या मागे तृतीय, चतुर्थ आणि पंचम असे 5 बक्षिसे आपण देणार आहोत 15 ऑगस्टच्या जन्मावरच्या दिवशी. मग कोणाकोणाला बक्षिसे पाहिजे? सर्वांना पाहिजे, सर्वांना पण मिळतील, पण सर्वांनी मग सारख्या सह्या मिळवायच्या. एकच आपला प्रजासत्ताक दिन असतो. सर्वांनी इथून शाळेच्या आवारातून बाहेर जाऊ नये आणि आपल्या गावातल्या विद्यार्थ्यांचं कौतुक पाहण्यासाठी ते थोडं संयम देऊन थांबावं ही सर्वांना विनंती. यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांनी जी भाषणांची तयारी केलेली आहे ते भाषणं ऐकायचे. त्यानंतर शेवटी आपल्याला विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आम्ही बसवलेला आहे, त्या गाण्याचा सुद्धा तुम्हाला आस्वाद घ्यायचा. यानंतर मी विद्यार्थ्यांमधून भाषणांसाठी नेहा संजय सोनवणे हिला भाषणासाठी बोलतो. विद्यार्थ्यांनी भाषण सोबत आणले असतील तर ते त्यांनी कागद माझ्याजवळ जमा करायचे. इथे सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नेहा संजय कोळी. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आहे. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1949 पासून भारतात संविधान अंमलात आले. भारताचा सर्वोच्च मोठा कायदा आहे. हा दिवस आपल्याला समजता स्वातंत्र्य व बंधुत्वाची शिकवण देतो. मला माझा देश खूप खूप आवडते.
सांगितली तर विद्यार्थ्यांनी कागदावर भाषण लिहिले, काही नामे लिहून दिले, पण ते वाचून दाखवणार होते. पण आम्ही त्यांना हिंमत दिली, आत्मविश्वास दिला की द्यायचं असेल भाषण तर तोंडीच द्यावं लागेल. थोडंफार चुकलं तर ते पाहून घेऊ, पण प्रत्येकाला तोंडीच द्यायचं आहे भाषण. त्यामुळे ते होणारे भाषण हे तोंडीच होणार आहे. यानंतर मी बोलवेल भूमिका प्रवीण कोळी. आप सभी को मेरा नमस्कार। मेरा नाम भूमिका है। आज 26 जनवरी है। हम भारत का गणतंत्र दिवस मना रहे हैं। आप सभी को गणतंत्र दिवस की ढेर सारी शुभकामनाएं। देश सलामी इस तिरंगे को जिससे से तेरी शान है। सर हमेशा ऊंचाई रहना जब तक दिल में जान है, जब तक दिल में जान है। धन्यवाद। यानंतर यामिनी प्रताप सोनवणे. चला बरं. ज्या विद्यार्थ्यांचे भाषण झाले त्यांनी पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला शेजारच्या रूम मध्ये जायचं. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले, फक्त देशासाठी लढले. आप सभी को मेरा नमस्कार। मेरा नाम यामिनी। आज 26 जनवरी है एवं मेरी ओर से आपको गणतंत्र दिवस की शुभकामनाएं। आपको गणतंत्र दिवस की शुभकामनाएं। सर थोडं गाईडलाईन्स करून देतील. 1950 रोजी भारत का संविधान लागू हुआ था। हम अपने संविधान तथा देश से प्रेम करते। जय हिंद, जय भारत। अच्छा 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 अच्छा. चल कोमल गोपाल कोळी. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है। हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी है, हम हिंदुस्तानी है। आप सभी को मेरा नमस्कार। मेरा नाम कोमल है। आज 26 जनवरी है और हम अपने 77वां गणतंत्र दिवस मना रहे हैं। आज ही के दिन 1950 में हमारे देश का संविधान लागू हुआ था। गणतंत्र दिवस हमारे देश का राष्ट्र। मुझे मेरा देश पर गर्व है। जय हिंद, जय भारत। आप सभी को मेरा नमस्कार। मेरा नाम मानसी है। आज 26 जनवरी हम भारत का गणतंत्र दिवस मना रहे हैं। आज के दिन 1950 को भारत में संविधान लागू हुआ था। गणतंत्र दिवस भारत का राष्ट्रीय पर्व है। इसी दिन 1950 में भारत का संविधान लागू हुआ था। हम देश के शहीदों को नमन करते हैं। मुझे मेरा देश बहुत पसंद है। जय हिंद, जय भारत। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव स्वाती आहे। आज 26 जानेवारी आहे। आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत।